नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आर्वी येथील श्री रोकडे हनुमान यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून आज कुस्ती दंगल पार पडली. मंदिर परिसर रोषणाईने उजळला असून विविध दुकाने सजली आहेत. महंत श्री श्री 1008 वैष्णवदास गुरु माधवदास महात्यागी यांच्या आशीर्वादाने यात्रा सुरू झाली. उद्घाटन महंत बालदास बाबा व महंत मोहनदास बाबा यांच्या हस्ते झाले. यावेळी नागेश देवरे, तुकाराम गर्दे, विश्वास शिंदे, भगवान देवरे, विनोद चव्हाण, दिलीप देसले, मच्छिंद्र गर्दे, गजानन खैरनार, संजय अहिरे, नामदेव गर्दे, केदारनाथ महाजन, भगवान घोरपडे, संतू सोनवणे, विश्वनाथ सोनवणे, किशोर देवरे, विठ्ठल पाटील, राजेंद्र कोळी, रोहिदास तलवारे, सुरेखा अल्लूर, शालिग्राम गर्दे, सोमनाथ पुंडे, भास्कर शेंडगे, लोटन गायकवाड, विनायक केले, संजय घोरपडे, जी भाऊ शेंडगे, संपा राजे गर्दे, नाना शेंडगे, पुंडलिक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. आज रोकडे हनुमानच्या कृपा आशीर्वादाने आर्वी येथील भव्य कुस्तींचा दंगल आयोजित करण्यात आलेला आहे. कुस्तींचा दंगल यात्रा निमित्त आहे. काल ताजी जत्रा होती आणि आज बाशी जत्राचं असं नियोजन 2 दिवसाचं राहतं. पहिल्या दिवशी गावात एक तमाशा असतो, दुसऱ्या दिवशी परत रोकडे हनुमान मंदिरावर तमाशा असतो. श्री रोकडे हनुमान महंत श्री 1008 वैष्णवदासजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, महंत माधवदासजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने भव्य दिव्य अशा कुस्तींचा दंगल आयोजित करण्यात येतो. या कुस्तींसाठी धुळे, जळगाव, मनमाड, इंदोर राज्यातून सुद्धा मल्ल इथे येतात आणि त्या मल्लांना देणगी स्वरूपात मेंढ्यांची देणगी दिली जाते, रोख स्वरूपात पैशांची देणगी दिली जाते, तसेच भांड्यांची सुद्धा देणगी दिली जाते. असा भव्य दिव्य असा आयोजित या कुस्तींच्या महादंगलमध्ये स्वरूपात देणगी दिल्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या आर्वी गावाचे लोकनियुक्त सरपंच नागेश बापू देवरे, त्याचप्रमाणे आमचे सामाजिक कार्यकर्ता आणि माजी सरपंच असणाऱ्याचे विनोद भाऊ चव्हाण, आमच्या आर्वीचे सेवा सोसायटीचे चेअरमन माननीय नानाभाऊ शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक, तसेच आमचे माजी सरपंच भास्करजी शेंडगे, उपसरपंच विजय बट्टू गर्दे, त्याचप्रमाणे आमचे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरमध्ये नामांकित असे सेवा दिलेले आमचे चौधरी बाबा, शंपा राजे असे पंच कमिटीने, तसेच आर्वी गावातील सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील पंच कमिटीने या आर्वी भव्य यात्रामध्ये शोभा वाढवलेली आहे. एवढंच बोलतो सर्व ग्रामस्थ आणि सेवा सोसायटी संचालक. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.